श्री विष्णू पुराण. पृथ्वीचा आकार. मैत्रेय म्हणाले, हे महामुने, या नारायण नावाच्या ब्रह्मदेवाने कल्प सुरू होण्याच्या पूर्वी सृष्टी कशी निर्माण केली ते सांगा. पराशर म्हणाले, प्रजापतींचे पती भगवान नारायण यांनी सृष्टी निर्माण कशी केली ते ऐक. पूर्वीचे कल्प संपले, त्यानंतर आलेली रात्र संपली. तेव्हा झोपलेले विष्णू जागे झाले. त्यांनी सतयुक्त होऊन शून्य अवस्थेत असलेला ब्रह्मलोक पाहिला. ते नारायण पर अचिंत्य सर्वश्रेष्ठ सर्वांचे प्रभू अनादि आदी सर्व संभव समजले जातात. जगाची उत्पत्ती लय करणाऱ्या त्या प्रभूंच्या संबंधी पंडित म्हणतात की नार म्हणजे जलतत्वापासून निर्माण होणारी गोष्ट. यापासून उत्पन्न झालेले अयन म्हणजे घर, ज्याचे आहे तो नारायण म्हणून ओळखावा. अशा त्या नारायणाने जलमय असलेली पृथ्वी पाहून तिचा उद्धार करावयाची इच्छा केली. त्याने वराह अवतार घेतला आणि त्या प्राण्यात प्रवेश केला. तेव्हा वसुंधरा देवीने त्यांना पाताळात आलेले पाहून प्रणाम केला. त्या पृथ्वीने त्यांची स्तुती केली आणि ती म्हणाली, गेल्या वेळी जसा तुम्ही माझा उद्धार केला होता तसेच आताही तुम्ही मला पाताळातून वर काढा. सर्व काही आपले स्वरूप आहे, त्याप्रमाणे मीही आपल्यातून प्रकट झाले असून आपलाच आधार मला आहे. आपणच मला बनविले आहे आणि मी आपलीच आश्रित आहे. म्हणूनच हे माधवा, लोक मला माधवी म्हणतात. पराशय म्हणाले, अशा रीतीने पृथ्वीने स्तुती केल्यावर धरणीवर विष्णू गर्जना करू लागले. आपल्या सुळ्यांवर त्यांनी पृथ्वीला उचलले आणि पाताळातून ते वर आले. पृथ्वी धारण करून पाण्याने भिजलेले ते महावराह विष्णू होते. त्यांच्या शरीरात आश्रय मुनींनी घेतला. महावराहाची स्तुती करून ते म्हणाले, हे नाथ, आपल्या दाताच्या टोकावर ठेवलेले हे भूमंडल महाराजांच्या दाताला चिकटलेल्या कमलपात्रासारखे दिसत आहे. हे अतुल प्रभावा, पृथ्वी आणि आकाशाच्या दरम्यान अंतरिक्षामध्ये तुमचे हे शरीर व्यापून राहिले आहे. हा आपलाच महिमा आहे. आपला ज्ञानात्मक असून आपल्या ज्या मूर्तीचे दर्शन आम्हाला घडते ते आमचे ज्ञानमय रूप आहे. ज्ञानरहित व्यक्ती मात्र इहलोकाकडे भौतिक दृष्टीनेच पाहते. ज्यांची बुद्धी कच्ची आहे ते ह्या ज्ञानरूप विश्वाचे स्थूल स्वरूपातच पाहतात आणि ते संसार सागरात बुडत राहतात. अशा या विश्वाच्या आत्म्या जगातील प्राणीमात्रांना राहण्यासाठी या पृथ्वीचा तुम्ही उद्धार करा आणि आम्हाला सुखी करा. आपण या जगाचे उपकार करते व्हा. पराशर म्हणाले, अशा रीतीने ऋषींनी त्या परमात्म्याची स्तुती केल्यावर त्या धरणीधराने त्वरेने जमीन वर उचलली होती. त्याने महासमुद्र हटवला होता. त्यामुळे एखादा मोठ्या होडीप्रमाणे पृथ्वी पाण्यावर तरंगू लागली. त्यानंतर परमात्म्याने सर्व पर्वत, नद्या, द्वीपे पूर्वीप्रमाणे आपापल्या जागेवर स्थापन केले. समस्त लोकांची कल्पना केली. रजोगुणांनी युक्त असलेल्या ब्रह्मदेवाने त्यानंतर सृष्टी रचना सुरू केली. ते सृष्टी रचनेत केवळ एक निमित्त मात्र होते, कारण सर्व वस्तूच्या रचनेत परमेश्वराची शक्तीच मुख्य कारण असते. भिन्न भिन्न सृष्टी. मैत्रेय यांनी विचारले, देव, ऋषी, पितर, दानव, मनुष्य, तिर्यक, वृक्ष तसेच जमीन, पाणी, आकाश यामध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांची रचना ब्रह्मदेवाने कशी केली? पराशर म्हणाले, मी ते वर्णन करतो, ते तू सावधपणे ऐक. पूर्वीच्या कल्पांमध्ये सृष्टी कशी निर्माण झाली होती त्याचा विचार करीत करीत ब्रह्मदेवाने अबुद्धीपासून अंधाराने युक्त असलेला सर्ग निर्माण केला. अर्थात त्याने अंधार, मोह, महामोह, तामिस्त्र, अंधतामिस्त्र अशा पंचपर्वा अविद्या निर्माण केल्या. त्यापासून 5 प्रकारची सृष्टी प्रकट झाली. ब्रह्मदेवाच्या सुरुवातीस अचल गोष्टींची सृष्टी तयार झाली. सृष्टीच्या निर्मितीचा हा भाग मुख्य सर्ग ह्या नावाने ओळखला जातो. ही अचल सृष्टी कार्यसाधना करण्यास असमर्थ आहे असे पाहून ब्रह्मदेवाने दुसऱ्या सृष्टीची कल्पना केली. हा भाग तिर्यक स्तोत्रा या नावाने ओळखला जातो.
त्यात तिर्यक जीव निर्माण झाले. ब्रह्मदेवाने त्यानंतर देवसर्गामध्ये सात्विक जीव निर्माण केले. ही रचना कार्यक्षम झाली आहे असे पाहून त्यांना समाधान झाले. त्याचप्रमाणे त्यांनी मायेने मनुष्याची रचना केली. मनुष्य प्राण्यांमध्ये तम व रजगुणांचा उद्रेक प्रामुख्याने होत होता, त्यामुळेच ते दुःखी होते. 5 वैकृत आणि 3 प्राकृत सर्ग आहेत. अशा प्रकारे 8 सर्ग असून सनत कुमारांचा सर्ग 9वा आहे. हे सर्व सर्ग म्हणजे जगाचा मूल हेतू आहे. देव, असुर, पितर व मानव या 4 प्रकारच्या प्रजेची रचना करण्यासाठी ब्रह्मदेव आपल्या शरीराची योजना करतात. त्यांच्या ध्यानाने ती प्रजा उत्पन्न होते, म्हणून ती मानस प्रजा होय. अशा प्रकारे सृष्टी उत्पन्न करण्याची इच्छा प्रजापतीने केल्यावर त्यांच्यामध्ये तमगुणांचे प्राबल्य झाले. त्यामुळे त्यांच्या जांघेतून असुर उत्पन्न झाले. नंतर त्याने तमोगुणांचा त्याग केला, त्यातूनच रात्र निर्माण झाली. यानंतर सत्वगुणांचे प्राबल्य झाले. त्यांच्या मुखातून सत्वगुणाने युक्त देव निर्माण झाले. जेव्हा त्याने सत्वगुणांचा त्याग केला तेव्हा तो दिवस बनला. म्हणूनच रात्री असुरांचा प्रभाव आणि दिवसा देवांचा प्रभाव वाढलेला असतो. नंतर ब्रह्मदेवाने सत्व मात्रात्मक नवा देह धारण करून आपल्या बगलेतून पितरांना निर्माण केले आणि तो देहही त्याग केला. त्यापासून संध्याकाळ निर्माण झाली. आता त्याने रजोगुणाने युक्त नवा देह धारण केला, त्यापासून मानव निर्माण झाले. त्याने त्या देहाचा त्याग केल्यावर त्याचे चांदणे बनले. हे मैत्रिया, म्हणूनच संध्याकाळी प्रातःकाळी पितर प्रबल असतात. अशा रीतीने 3 गुणांच्या आश्रयाने ज्योत्स्ना, रात्री, दिवस आणि संध्या ही 4ही स्वरूपे ब्रह्मदेवाचे शरीर होय. त्या वेळेनंतर नवीन देह धारण करून ब्रह्मदेवाला भूक आणि रोगाने गासले. त्यांनी कुरूप, दाढी व केस वाढवलेले प्राणी निर्माण केले. तेव्हा ते त्यालाच खायला धावून आले. रक्षातम असे प्रभू उद्गारले. त्यामुळे त्या प्राण्यांचे नाव राक्षस असे पडले आणि त्यांची प्रवृत्ती इतर प्राण्यांना खाण्याची झाली. त्यांच्यापासून प्रभूंचे रक्षण करण्यास जे प्राणी निर्माण झाले त्यांनी यक्ष असे नाव पडले. या घटनेच्या वेळेस प्रभूच्या डोक्यावरचे केस गळून खाली पडले आणि तेच पुन्हा त्यांच्या डोक्यावर चढले. अशा प्रकारे जे सरपटले ते सर्प निर्माण झाले. भुऱ्या रंगाचे, उग्र स्वभावाचे, मांसाहारी अशा शरीरापासून गंधर्व उत्पन्न झाले. ते गो म्हणजे वाक्य आणि गीताचे धयन म्हणजे उच्चारण आणि गायन करीतच जन्मले, म्हणून त्यांना गंधर्व हे नाव पडले. अशाच प्रकारे ब्रह्मदेवाने सृजन शक्तीने प्रेरित होऊन पक्षी, बकरे, गायी, घोडे, हत्ती, हरणे, उंट अशा अनेक प्राण्यांमध्ये प्रजा निर्माण केली. त्यांच्या रोगांमधून वनस्पती निर्माण झाली. अशा प्रकारे रानटी प्राणी, जलचर आणि मांसाळलेले म्हणून ग्राम्य पशु ब्रह्मदेवताने निर्माण केले. त्यानंतर त्यांनी ऋग्वेद, गायत्री, त्रिवृत्त स्तोम, रथनंतर अग्निस्तोम, यजुर्वेद, पंचदर्शन, त्रिष्टुप, छद्मस्तोम, तृहस्ताम, उक्त आपल्या तोंडातून निर्माण केले. तसेच सामदेव, 17 जगती छंदस्तोम, वैरूप, अतिराष्ट्र ह्यांची रचना पश्चिम मुखातून केली. उत्तर मुखातील अनुष्टू, छंदस्तोम, अथर्ववेद, स्तोम, संस्था आणि वैराग्य सृष्टी निर्माण केली. अशा प्रकारे प्रजापतीने आपल्या शरीरातून अनेक सृष्टी निर्माण केल्या. अशा प्रकारे प्रजापतीने आपल्या शरीरात अनेक लहान मोठ्या सजीवांची निर्मिती केली. त्यावर व जंग पछाडले. लहान मोठ्या सजीवांची निर्मिती केली. स्थावर जंगम जग रचले. नित्य अनित्य रचना केली. पूर्वीच्या सृष्टी जशी ज्यांनी कर्मे केली होती तशी फळे त्यांना मिळू लागली. त्या जीवांना हिंसा, अहिंसा, कोमल, कठोर, सत्य, असत्य व हे भाव प्राप्त होऊ लागले आणि त्यातच ते गुरफटू लागले. त्या सर्व सजीवांच्या उपजीविकेसाठी विधात्याने योजना निर्माण करून ठेवल्या.
त्यांची कार्ये ठरवून दिली. ऋतू बदलल्यावर जशी नवीन ऋतूची चिन्हे दिसू लागतात, त्याचप्रमाणे नवीन युग सुरू झाल्यावर तऱ्हेतऱ्हेचे प्राणी मात्र दिसू लागतात. निर्मितीच्या शक्तीने युक्त होऊन ब्रह्मदेव त्याची निर्मिती अशा प्रकारे करतात. 4 वर्ण निर्मिती. मैत्रेय म्हणाले, माणसांना उत्पन्न केल्यानंतर त्यांना कोणत्या गुणाने युक्त करून ब्रह्मदेवाने वर्णाची रचना केली. पराशर म्हणाले, ब्रह्मदेवाच्या तोंडातून सर्वप्रथम सत्वगुणाने युक्त प्राण्यांनी जन्म घेतला. त्यांच्या छातीपासून रजगुणाने युक्त प्रजा निर्माण झाली आणि त्याच्या पायापासून तमप्रधान प्राणी जन्मले. हे सर्व मिळून 4ही वर्ण बनले. त्यांचे मुख, छाती, पोट आणि पाय यापासून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे वर्ण बनले. हे त्याने यज्ञाने साधित होऊन केले होते. अशा प्रकारचे यज्ञ आपल्या आपल्या धर्माशी संलग्न आचरण करणाऱ्या आणि चांगल्या मार्गाने जाणाऱ्या माणसांमुळेच फलदायी होतात. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने जी 4 वर्णांची रचना केली होती ती शुद्ध आचाराने संपन्न, बाधाविरहित कार्य करणाऱ्या प्रजेचीच रचना होती. कारण शुद्ध मन व शुद्ध अंतःकरण यामध्ये भगवंत असल्याने शुद्ध ज्ञान निर्माण होते. भगवंताच्या कालस्वरूप अंशामुळे ह्या प्रजेत अधर्म पडतो. त्यांच्या या तमोमय लोभांमुळे थोडे थोडे करून मोठा विकार पापांचा साठा होतो. त्यामुळेच त्यांच्या कार्यामध्ये सहज फळ मिळत नाही, सिद्धी क्षीण होतात आणि ते नाना प्रकारच्या दुःखांनी दुःखी होतात. त्याच प्रकारे त्या माणसांनी झाडे, डोंगर यावर आणि पाण्याच्या जवळ निवारा शोधला. नंतर कृत्रिम किल्ले, शहरे आदी रचली. अशा प्रकारे आपल्या रक्षणाची योजना त्यांनी केली. तसेच शेती, हस्तकला अशा उदरनिर्वाहाच्या गोष्टी शोधून काढल्या. हे महामते मैत्रेया, त्यांच्या अंतःकरणात या कालस्वरूप पापबिंदूची वाढ होते आणि ते ज्या यज्ञाकडे लक्ष देत नाही ते दुरात्मे अतिशय कुटील मानले जातात. प्रजापतीने अशा प्रकारे निरनिळ्या प्रकारच्या लोकांनी निरनिळ्या कार्यात जाऊन योजना केली. त्यांनी सर्व वर्ण आश्रमांना धार्मिक आचरण करण्याचा उपदेश केला. त्यांच्या कर्तव्यांचे निरूपण केले. चांगल्या लोकांनी सुद्धा त्यांनी चांगले स्थाने व वाईट लोकांसाठी नरकाधिक वाईट स्थाने योजून ठेवली. प्रलय आणि सृष्टीचे भेद. पराशर म्हणाले, त्यानंतर प्रजापतीने ध्यान केले. त्यामुळे त्याच्या देहातून शरीर व इंद्रियांनी युक्त मानस प्रजा निर्माण झाली. त्याची ही मानस प्रजा वाढू शकली नाही. तेव्हा त्याने आपल्यासारखे मानस पुत्र निर्माण केले. भृगु, पुलस्त्य, क्रतु, अंगिरा, मारीच, दक्ष, अत्री, वसिष्ठ हे ते मानसपुत्र होत. पुराणात तर या 9ही जणांना ब्रह्मदेव म्हटले आहे. त्यांनी ख्याती, सती, भूती, संभूती, क्षमा, प्रीती, ऊर्जा, अनसूया तसेच प्रसूती या 9 कन्या उत्पन्न केल्या आणि त्या मानसपुत्रांना दिल्या. पण ते संसार कार्य व संततीला जन्म देणे ह्यामध्ये उदासीन होते. ते पाहून ब्रह्मदेवाला 3ही लोकांचे भस्म निर्माण करण्या एवढा क्रोध आला. या क्रोधातून निर्माण झालेल्या ज्वालांच्या मालिकेमध्ये सर्व विश्व प्रकाशमान झाले. त्यावेळी त्या क्रोधातून आणि त्यांच्या वाकड्या भुवईतून अत्यंत तेजस्वी, महाभयंकर आणि प्रचंड असा रुद्र निर्माण झाला. त्याचा अर्धा देह नररूप व अर्धा नारी रूप होता. ब्रह्मदेवाने त्याला त्याचे शरीर विभक्त करावयास सांगितले आणि ते अंतर्धान झाले. तेव्हा त्या रुद्राने आपल्या शरीराचे स्त्री व पुरुष असे भाग विभागले आणि नंतर त्याचे प्रत्येकी 11 भाग करून स्त्री देहाने त्याने सौम्य, क्रूर, शांत, अशांत, श्यामल, गौर असे भिन्न भिन्न भाग केले होते. आता ब्रह्मदेवाने स्वयंभुव नावाच्या आपल्या मानसपुत्राला पहिला मनु बनविले. त्याच्याकडे प्रजापालनाचे कार्य दिले. शतरूपा नावाच्या नारीने स्वयंभू मनुपासून 2 पुत्रांना जन्म दिला. ते प्रियव्रत व उत्तनपाद होते. तशाच प्रकारे आकृती व प्रसूती या 2 कन्याही निर्माण झाल्या.
प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापतीशी व आकृतीचा विवाह रुची प्रजापतीशी झाला. रुचीला यज्ञ व दक्षिणा नावाचे जुळे झाले. यज्ञ व दक्षिणा या दोघांचा विवाह झाला. त्यांचे 12 पुत्र याम या नावाने प्रसिद्ध झाले. दक्ष प्रजापतीने प्रसूतीच्या पोटी 24 मुलांना जन्म दिला. त्याची नावे अशी: श्रद्धा, लक्ष्मी, धृती, तुष्टी, मेधा, पुष्टी, क्रिया, बुद्धी, लज्जा, वपू, शांती, सिद्धकीर्ती, ख्याती, सती, संभूती, स्मृती, प्रीती, क्षमा, सन्मती, अनसूया, ऊर्जा, स्वदा ही होत. भगवान विष्णूंची अत्यंत भयंकर स्वरूपे म्हणजे मृत्यू, नरक अशी असतात. दक्ष, मारीच, अत्री, भृगू असे जे प्रजापती आहेत त्यांना या विश्वाचे सृष्टीकरण समजावे. मनु आणि त्यांच्या मार्गाने जाणारे पराक्रमी राजे असतात. ते या जगाचे नित्य कारण आहेत. मैत्रेयाने प्रलयाचे प्रकार विचारले तेव्हा प्रश्न म्हणाले, ज्या अचिंतन स्वरूप असलेल्या भगवान विष्णूची गती कोठेच संपत नाही. तेच निरनिराळे रूप घेऊन जग निर्माण करतात, जगाचे रक्षण करतात, तसाच त्यांचा संहारही करतात. सर्व प्राणीमात्रांचा प्रलय व नैमित्तिक, प्राकृतिक, आत्यंतिक आणि नित्य अशा 4 प्रकारचा असतो. नैमित्तिक प्रलय म्हणजे ब्रह्मप्रलय होय. त्यावेळी म्हणजे कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेव झोपतात. सर्व ब्रह्मांड प्रकृतीत जेव्हा विलीन होते तेव्हा त्याला प्राकृतिक प्रलय असे म्हणतात. ज्ञानबलाने योगी परमात्म्यात विलीन होतात. रात्रंदिवस जो प्राणीमात्रांचा क्षय होत असतो म्हणजे ते मरत असतात तोच नित्य प्रलय असे म्हटले जाते. अशा प्रकारचे प्राकृतिक व दैनंदिन सृष्टी हे भेद सांगितले आहेत. तसेच रोज होणारी प्राणीमात्रांची उत्पत्ती म्हणजेच नित्य सृष्टी होय. या सर्व गोष्टींमध्ये म्हणजे सृष्टी, स्थिती, प्रलयामध्ये वैष्णवी शक्तीचा रात्रंदिवस संचार सर्व प्राणीमात्रांच्या देहामध्ये होत राहिलेला असतो. या 3 शक्ती त्रिगुणात्मिक आहेत. जो मनुष्य त्यांच्यावर यशस्वी आक्रमण करतो तो मुक्त होतो. ओम नमो भगवते वासुदेवाय.